हे समीकरण सर्व बघून मग पुढची रणनीती त्या सगळ्यात ठिकाणी महत्त्वाचं आम्ही घडवू. म्हणजे खासदार साहेब जसं म्हणाले की भाजपचा भ्रष्टाचार उघडा पाडू आम्ही, ही नैतिकता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे आहे. जे काही बीजेपी आहे यांनी ज्या प्रकारचा भ्रष्टाचार केलेला आहे, त्यांनी जी काही चेन ही या शहरामध्ये त्या ठिकाणी लावून कॉन्ट्रॅक्टरला हाताशी धरून ज्या ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत ते सर्व कागद आमच्याकडे तिथं आहेत. आणि गेले अनेक वर्ष सत्ता फक्त आणि फक्त भाजपची इथं सत्ता असल्यामुळे भ्रष्टाचार कुणी केला हे लोकांना त्या ठिकाणी माहिती आहे. खासदार साहेब मैत्रीपूर्ण लढत म्हणाले, दोघंही असं लढतोय आम्ही. फडणवीसही म्हणाले आणि अजितदादाही म्हणाले त्यांची मैत्रीपूर्ण लढत आहे, तुम्हाला मात्र राष्ट्रवादीला सोबत घेऊन त्यांचा भ्रष्टाचार उघड पाडायचा कितपत शक्य होईल? तर यामध्ये फार महत्वाचे हे दोन्ही मला जे आपण जे विधान सांगितलं हे विधान राज्य पातळीवर हे विधान केलं गेलं. स्थानिक पातळीवरची जर आपण राष्ट्रवादी अजितदादांच्या पक्षाच्याही कार्यकर्त्यांची भूमिका बघितली, त्यांची भावना बघितली आणि वस्तुस्थिती बघितली. मी पक्षाच्या पलीकडे जाऊन शहराची वस्तुस्थिती नेमकी काय? म्हणजे तुम्ही स्मार्ट सिटी पासून तुम्ही तुमच्या अगदी सीसीटीव्ही कॅमेऱ्यापासून तुमच्या एसटीपी प्लांट अनंत गोष्टी आहेत बोलायला, ज्या येत्या काळात ज्या बोलल्या जातील आणि यासाठी जे महत्वाचं आहे, जे जनतेच्या हिताचं आहे ते पाऊल उचलणं गरजेचं आहे. खरं तर प्रशांत जगताप यांच्या पाऊल उचललेलं आहे, त्याच्यामुळे हे सगळे प्रश्न उपस्थित होत आहेत की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतात.